सांगलीच्या मिरज तालुक्यातल्या बेडग इथल्या आश्रमशाळेमध्ये 18 विद्यार्थ्यांना एकाच वेळी कावीळची लागण झाल्याची धक्कादायक प्रकार समोर आलाय। समर्थ आश्रमशाळेतील हे सर्व विद्यार्थी असून यांना शासकीय रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलंय। यामध्ये 10 ते 17 वयोगटातील विद्यार्थ्यांचा समावेश आहे। दूषित पाण्यामुळे कावीळची लागण झाल्याचा प्राथमिक अंदाज संस्थाचालकांच्याकडून व्यक्त करण्यात आलाय। सध्या 4 विद्यार्थ्यांची प्रकृती ठीक झाली असून बाकी विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत। रस्त्यावर गटार मुरत असल्यामुळे बोरला दूषित झाल्यामुळे शंका आल्यानंतर आम्ही सोमवारी 16-17 तारखेदरम्यान बोर मारली, मुलांच्यासाठी व्यवस्थित सोय करून दिली। परंतु गेल्या गुरुवारपासून मुलांची कावीळची एक दोन पेशंट दिसायला लागल्यानंतर आम्ही दवाखान्यात गेल्या मंगळवारपासून आरत पिशवीमधल्या सगळ्या डॉक्टरच्या टीमने सर्व मुलांचे रक्त लघवी तपासणी केली। तरी त्यातील आज अखेर एकूण 17 मुलं कावीळ सदस्य दिसून आली। त्यातील 5 पेशंट अगदी व्यवस्थित झालेले आहेत आणि आता सध्या मिरज येथे सिव्हिल हॉस्पिटलला 6 पेशंट ॲडमिट आहेत।